Hello, dear students. Once again, I am here to teach you a first poem of 11th standard new syllabus, which name is Cherry Tree. But before I started, I just requesting to all, please like, share, and subscribe my channel. Let's start it. Cherry Tree, composed by the world famous poet Ruskin Bond. Before I started the poem, I just glad to say a few words about the poet Ruskin Bond. Ruskin Bond, born in Kasuli, Himachal Pradesh in 1934, रस्किन बॉन्ड यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधील कसुली या ठिकाणी झाला. रस्किन बॉन्ड हॅज रिटन 100 ऑफ शॉर्ट स्टोरीज, एसेज, नॉवेलाज अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन. रस्किन बॉन्ड यांनी 100च्या वरती शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत. लघुकथासंग्रह प्लस नॉवेलाज म्हणजे कादंबऱ्यामधला छोटा प्रकार असतो नॉवेलाज अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन आणि 30पेक्षा जास्त बुक्स त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले आहेत. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ रिटर्न वेन ही वॉज 17 रिसिव्ड द जॉन लिओलिन्स रेज मेमोरियल प्राइज इन 1957. त्यांचं फर्स्ट नॉवेल आहे द रूम ऑन द रूफ. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी फर्स्ट नॉवेल लिहिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना जॉन लिओलिन रेज मेमोरियल प्राइज 1957ला मिळालं. ही हॅज ऑल्सो पब्लिश 2 व्हॉल्यूम्स ऑफ ऑटोबायोग्राफी. त्यांचे 2 व्हॉल्यूम्स ऑफ ऑटोबायोग्राफी पब्लिश झालेले आहेत. सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ अँड द लॅम्प इज लिट, अ कलेक्शन ऑफ एसेज अँड एपिसोड फ्रॉम हिज जर्नल. कलेक्शन ऑफ एपिसोड्स, त्यांचे भरपूर असे एपिसोड्स जर्नलमधून प्रकाशित झालेले आहेत. इन 1992 ही रिसिव्ड द साहित्य अकादमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. इन 1992ला त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड्स इंग्लिश रायटिंगसाठी मिळालेला आहे. ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. प्लस त्यांना ही ऑल्सो अवॉर्डेड द पद्मश्री 1999ला त्यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. रस्किन बॉन्ड लिव्स विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. त्यांचा जन्म जरी हिमाचल प्रदेशचा असला तरी ते एका अडॉप्टेड फॅमिलीमध्ये उत्तराखंडमध्ये राहत असत. अबाउट द पोएम. Cherry Tree is about the poet's ecstasy over a tree which he planted which took 8 years to grow. चेरी ट्री म्हणजेच पोएटला मिळालेला तो परमानंद आहे जो त्यानं चेरी ट्री प्लांट केल्यापासून त्या 8 वर्षांमध्ये त्याला मिळालेला आहे. तो आनंद त्यांनी इथं शेअर केला आहे. He is expressing his wonder at the ways of nature and how the cherry blossom are fragile and quick to fall. या पोएमच्या माध्यमातून ते एक्सप्रेस करतात की निसर्गामध्ये किती सुंदरता आहे आणि चेरीचं जे झाड असतं त्यांना ब्लॉसम कसे येतात, त्यांना बहर कसा येतो आणि बहर आल्यानंतर त्याचे जे नाजूक असे ती फुलं असतात किंवा ते ब्लॉसम असतात ते कसे असतात याबद्दल ते या कवितेमध्ये सांगत आहेत. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्ल्यू स्काय थ्रू डॅपल्ड ग्रीन ट्रीज. या कवितेच्या माध्यमातून या कवितेमधलं जे चेरीचं झाड आहे ते त्यांना इमेन्स ऑफ जॉय, अफाट असं आनंद त्यांना या झाडाकडे बघून मिळते. आणि जेव्हा ते या झाडाच्या माध्यमातून वरती आकाशाकडे जेव्हा बघतात तिथे त्यांना स्टार्स आणि ब्लू स्काय जेव्हा त्यांना दिसतं तेव्हा त्यांना खूप असा आनंद मिळतो. 8 वर्षापूर्वी त्यांनी जे झाड लावलेलं होतं ते झाड आता खूप मोठं झालेलं आहे आणि त्या झाडाच्या माध्यमातून ते जेव्हा स्टार्स अँड ब्लू स्काय बघतात तेव्हा त्यांना खूप अफाट असा आनंद त्या चेरीच्या झाडामधून मिळतो. रस्किन बॉन्ड इज वाइडली लव्ड रायटर ऑफ पोएम अँड शॉर्ट स्टोरीज.
Cherry Tree is a poem of struggle against adverse condition. चेरी ट्री हे जे पोयम आहे ते आपल्याला काय शिकवतं? स्ट्रगल अगेन्स्ट ॲडवर्स कंडिशन. कठीण परिस्थितीमध्ये स्ट्रगल करून टिकून कसं राहायचं हे आपल्याला या चेरी ट्रीच्या माध्यमातून कळतं. इट इन्स्पायर वन्स इट फाईट अगेन्स्ट इवन दोज who deliberately try to destroy one's effort to achieve one's dream. एखादं स्वप्न पूर्ण करत असताना जेव्हा आपण प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न जेव्हा निष्फळ ठरतात तेव्हा त्या परिस्थितीमध्ये टिकून कसं राहायचं हे आपल्याला त्या चेरी ट्रीवरून कळतं किंवा चेरी ट्रीच्या माध्यमातून समजतं. द स्ट्रगल थ्रू लॉंग इन द एंड विल बिअर फ्रूट अँड ब्रिंग ग्रेट जॉय. जेव्हा आपण त्या परिस्थितीमध्ये टिकून राहतो आणि नंतर हे जे आपले प्रयत्न असतात ते प्रयत्न फळाला जेव्हा येतात तेव्हा किती आनंद होतो हे आपल्याला या कवितेच्या थ्रू समजते. म्हणजे हे कवितेतलं जे झाड आहे त्या झाडानं खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि जेव्हा त्याला छान अशी नंतर फ्रूट येतात तेव्हा त्या फ्रूटकडे बघून कवीला किती आनंद होतो हे सुद्धा या पोएममधून आपल्याला बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट लाईन बाय लाईन. चेरी ट्री. 8 years have passed. The poem begins with the poet recalling that 8 years ago, 8 वर्षापूर्वी किंवा 8 वर्ष होऊन गेलेले आहे त्या गोष्टीला. Since I placed my cherry seed in the grass. Cherry seed in the grass, he remembered he wanted to have his own cherry tree. कवीला स्वतःचं असं एक चेरीचं झाड असावं असं वाटलं होतं. त्यामुळं कवीनी चेरीचं एक सीड जे असतं ते ग्रासमध्ये रोवलं होतं किंवा एक सीड प्लांट केलं होतं. Must have a tree of my own, I said. Must I. स्वतःचं असं एक चेरीचं झाड असावं असं या उद्देशानं कवीनं एक चेरीचं सीड ग्रासमध्ये प्लांट केलं होतं. अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड. आणि जेव्हा त्यांनी ते सीड प्लांट केलं आणि एकदाच त्याला पाणी घातलं आणि तो निश्चिंत झाला. He had watered the ground where he put the seed and forgotten about it. ते सीड रोवल्यानंतर एकदाच त्यांनी त्या सीडला पाणी घातलं आणि नंतर त्या गोष्टीचा त्यांना विसर पडला. And forgot, but cherries have a way of growing. एकदा पाणी घालून सोडल्यानंतर किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन सुद्धा चेरीचं जे रोपटं आहे ते मात्र काय होतं, रुजतं किंवा चेरीज हॅव अ वे ऑफ ग्रोईंग. ते वाढायचं काही थांबत नाही. दो नो वन्स केअरिंग व्हेरी मच ऑर नोईंग. कुणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि असं असूनसुद्धा ते चेरीचं जे झाड असतं, जे रोपटं असतं ते वाढायचं काही थांबत नाही. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. आणि लगेचच काय होतं बघा, उन्हाळ्याच्या अखेरीला त्या बी पेरलेल्या जागी काय होतं बघा, आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. ते जे बी पेरलेल्या जागी उंच आणि रानटी अशा गवतामध्ये एक इवलंसं चेरीचं रोपटं त्याला दिसून येतं. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. ते इतकं छोटं असतं जणू काही ते 5 months 5 महिन्याचं बाळ जसं असतं तसं ते त्याला दिसतं. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. आणि मोठमोठ्या उंच अशा ग्रासमध्ये ते लपून गेलेलं असतं किंवा लॉस्ट झालेलं असतं. गोट्स एट द लीव्स द ग्रास कटर्स केथ. जेव्हा गोट्स शेळ्या वगैरे येतात ते शेळ्यांनी त्याची नाजूक अशी पानं खाल्लेली सुद्धा असतात. गोट्स एट द लीव्स द ग्रास कटर्स केथ.
आणि ग्रास कटर जे असतं, गवत कापायचं जो कोयता असतो, त्या कोयत्याने त्या बारीक रोपट्यावरती खूप वार केलेले असतात. स्प्लिट इट अपार्ट अँड अ मान्सून ब्लाइट श्रिवल द स्लेंडर स्टीम. आणि पावसाळ्यामध्ये कीड लागून ते चेरीचं जे बारीक खोड असतं ते वाळून सुद्धा गेलेलं असतं. श्रिवल मीन्स ड्राईड किंवा वाळून जाणे. म्हणजे बघा 5 महिन्याच्या काळांमध्ये किंवा ते जे 5 महिन्याचं कवी त्याला चाइल्ड म्हणतो, एक छोटंसं बाळ असतं. त्या 5 महिन्याच्या वेळेमध्ये त्याच्यावरती खूप अशी संकटं येतात. गोड्सनी त्याचे लिव्स खाल्ले जातात आणि ग्रास कटरनी त्याचं जे छोटंसं रोपटं असतं ते रोपटं पूर्णपणे कोयत्यानी त्याच्यावरती वार केलेलं असतं. प्लस पावसाळ्यामध्ये कीड लागून त्याचं जे खोड असतं ते खूप पूर्णपणे वाळूनसुद्धा जातं. म्हणजे भरपूर अशी संकटं त्या 5 महिन्याच्या इवल्याशा झाडाने सहन केलेलं असतं. पुढं बघा, इवन सो नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. तरी देखील पुढच्या वसंत ऋतूमध्ये ते रोपटं जे असतं ते नुसतंच जिवंत राहत नाही, तर त्याला 3 अशी कोवळी पानंसुद्धा फुटलेली कवीला दिसतात. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. आणि पुढच्या ऋतूमध्ये त्याला 3 नवीन असे शूट्स, कोवळी अशी पानं फुटलेली कवीला दिसतात. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट. आता हे जे छोटंसं झाड असतं, 3 न्यू शूट्स किंवा 3 पानांनी बहरलेलं असतं जे झाड असतं, ते उंच झेपावणारं ते जे रोपटं असतं ते ऊन, वारा आणि पावसासाठी आसुसलेलं असतं. जणू काही कोणत्याही परिस्थितीमध्ये जगण्याची ते धडपड करत असतं. द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट आर्म्स इन अ फ्रेश फायर्स लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. ऊन, वारा आणि पावसासाठी ते आसुसलेलं असतं. त्याचे आर्म्स जे असतात ते फायर्स होत असतात, ॲग्रेसिव्ह होत असतात. जणू काही जगण्याची नवीन अशी ती धडपड करत असतं ते झाड. आय कुड ओनली वेट ॲज वन. कवीला आता फक्त वेट करत बसावं लागणार होतं. हू वॉच्ड वंडरिंग वाईल टाईम अँड द रेन मेड अ मिरेकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन. आपल्या रोपट्याने जीव धरलेला पाहून ते मोठं होण्याची आता कवीला फक्त वाट बघावी लागणार होती. मात्र रोपटे आपल्या गतीने वाढत असते, बहरत असते. त्यामुळे निसर्गाचं जे ऋतुचक्र आहे ती आपली किमया दाखवूपर्यंत किंवा आपली किमया रोपट्यावरती करूपर्यंत कवीला आता वाट पाहावी लागणार असते. एखादं मिरेकल जसं घडतं तसं कवीला वाट पाहावी लागणार असते. आय वेंट अवे नेक्स्ट इयर स्पेंड अ सीझन इन काश्मीर. पुढच्या वर्षी कवी काश्मीरला जातो. अ सीझन काही काळ तो काश्मीरमध्ये राहतो. कम बॅक थिनर रॅदर पुअर. आणि जेव्हा तो परततो, त्याच्या शब्दात सांगायचं तर तो क्रुश होऊन किंवा थिनर किंवा गरीब होऊन तो परततो. बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डुअर. पण तो जेव्हा थकून भागून असा परत आलेला असतो आणि दारामध्ये जेव्हा ते चेरीचं झाड एकदम बहरलेलं असं जेव्हा तो बघतो, त्याच्या रूपामध्ये त्याच्या घरासमोर आलेलं जे वैभव तो बघतो, तेव्हा तो खूप मनापासून सुखावतो. आता इथं कम बॅक थिनर रॅदर पुअर बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डुअर. या 2 वाक्यामध्ये रॅदर पुअर बट रिचर हे 2 अपोजिट आयडियाज आहेत बघा. इथं अँटिथेसिस हा अलंकार होतोय. 6 feet high my own dark cherry and I could scarcely believe it a berry. जेव्हा 6 फूट उंच असं ते वाढलेलं झाड, चेरीचं झाड जेव्हा कवी बघतो तेव्हा त्याला खूप अभिमान वाटतो की हे मी लावलेलं जे चेरीचं झाड आहे का, यावरती त्याला विश्वासच बसत नाही.
6 feet high my own dark cherry and I could scarcely believe it a berry. तो खूप अभिमानानं म्हणतो की हे माझं चेरीचं झाड आहे का. रिपेंडेड वन ज्वेल्ड इन द सन. एक इवलीशी अशी पिकलेली लाल चेरी सूर्यप्रकाशामध्ये चमकताना पाहून त्याच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही. हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. छोटंसं असं ते चेरीचं जे फळ असतं ते सूर्यप्रकाशामध्ये चमकत असतं आणि ते झाड जणू काही ज्वेल्ड किंवा त्यानं अलंकार परिधान केलेले आहेत असं त्याला वाटतं. अँड नेक्स्ट इयर देर वेर ब्लॉसम्स स्मॉल पिंक फ्रजाईल क्विक टू फॉल. पुढच्या वर्षी काय होतं बघा, त्या चेरीच्या झाडाला परत ब्लॉसम्स येतात किंवा ते चेरीचं झाड पूर्णपणे बहरतं. बहरल्यानंतर पिंक फ्रजाईल क्विक टू फॉल. ते जे ब्लॉसम्स असतात ते पिंक असतात, गुलाबी असे झालेले असतात, फ्रजाईल झालेले असतात, नाजूक असतात, ते क्विक टू फॉल आणि सहजपणे गळून पडणारे ती फुलं असतात. एवढी ती नाजूक असतात. ॲट द मेरेस्ट ब्रेथ द स्लिपेस्ट ब्रेड्स. सुंदर अशी ब्लॉसम्स, ती फुलं इतकी कोमल असतात की मंद श्वासाने किंवा वाऱ्याच्या हलक्याशा झुळुकीने सुद्धा ते सहज गळून पडतील असं कवीला वाटतं. आता यामध्ये पिंक फ्रजाईल क्विक टू फॉल हे जे लाईन आहे बघा, नोटीस द अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स इन द लाईन. दे मूव्ह फ्रॉम हेल्दी टू डेलिकेट. दिस फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड क्लायमॅक्स. यामध्ये क्लायमॅक्स हा अलंकार होतोय बघा. क्लायमॅक्स मीन्स वेअर successive words, phrases, sentences are arranged in ascending order of importance. क्लायमॅक्समध्ये असेंडिंग ऑर्डर असते, क्रमाक्रमाने गोष्टी होत जातात. आता हिअर द चेरी ब्लॉसम टर्न्स पिंक, रिपन्स अँड इज रेडी टू बी पिक्ड. वाक्यामध्ये चढता क्रम दिलेला आहे बघा. पिंक फ्रजाईल क्विक टू फॉल. ते जे फूल आहे ते पिंक झालेलं आहे. चढता क्रम इथं सांगितलेला आहे. आणि क्विक टू फॉल म्हणजे सहज गळून पडण्यासारखी त्यांची आता परिस्थिती आहे. त्यामुळे हा जो हे जे उदाहरण आहे ते क्लायमॅक्सचं उदाहरण आहे. लेट्स सी द लास्ट स्टॅन्झा. आय ले ऑन द ग्रास ॲट ईज लुकिंग अप थ्रू लीव्स ॲट द ब्लू. चेरीच्या झाडाच्या आठवणीमध्ये रमलेला कवी जो आहे तो परत एकदा वर्तमानमध्ये परततो. झाडाखाली गवतावरती तो झोपून जातो. ब्लाइंड स्काय ॲट द फाइनचेस ॲज दे फ्ल्यू अँड फ्लायटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. त्या गवतावरती पहुडल्यानंतर तो वरती जेव्हा आकाशामध्ये बघतो तेव्हा आकाश पूर्णपणे ब्लाइंड दिसतं आणि त्या झाडाच्या फांद्यांमधून त्याला पूर्ण आकाश असं निळाभोर असा आकाश त्याला दिसतो आणि पक्षी उडत असताना त्याला त्यामध्ये दिसतात. While bees in an ecstasy drunk of nectar from each bloom and the sun sunk. भुरकन उडून गेलेल्या पक्ष्यांकडे आणि फुलांमधला मध चोखत भिरभिरणारे मधमाशांकडे कवी बघतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो आणि त्यामध्ये तो पूर्णपणे रमतो. ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन संक. मधमाशी इकडून तिकडं फिरत असताना आणि इकडून तिकडं फुलांमधून ते मध गोळा करत असलेलं जेव्हा कवी तिथं झोपून बघत असतो तेव्हा त्याला परमानंद होतो. स्विफ्टली अँड द स्टार्स टर्न इन द स्काय. प्लस त्याला आकाशामध्ये जे स्टार्स असतात, जे चांदणे असतात ते इकडून तिकडं फिरत असताना सुद्धा दिसतात. अँड मून मूव्स अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय येस आय. प्लस त्याला आकाशामध्ये चंद्रसुद्धा दिसतोय बघा. खूप छान असा चंद्र दिसतोय. सूर्य पूर्णपणे मावळलेला असतो आणि आकाशामध्ये तारे चमकू लागलेले असतात आणि सिंगिंग क्रिकेट्स म्हणजेच
रातकिडे जे असतात ते सिंगिंग करत असतात किंवा रातकिडे किरकिरत असतात. अँड येस आय, आणि तिथे मी आहे असं कवी म्हणतो. Prized night and stars and tree that small the cherry grown by me. ती रात्र एवढी सुंदर अशी असते, एवढं प्राइज्ड फील होतं त्याला. त्या रात्रीमध्ये स्टार्स असतात, स्टार्स आहेत, मी आहे, आणि ते माझं मी लावलेलं 8 वर्षापूर्वी मी लावलेलं ते माझं छोटंसं स्मॉल द चेरी ग्रोन बाय मी, ते माझं झाड आहे. तिथे फक्त आता ती प्राइज्ड रात्र किंवा ती प्राइज्ड अशी रात्र आहे, स्टार्स आहेत, आणि ते माझं झाड आहे असं कवी म्हणतो. या कवितेच्या माध्यमातून आपल्याला काय शिकायचं आहे बघा. आयुष्यामध्ये खूप असे प्रसंग येतात, म्हणजे बघा त्या चेरीचं जे छोटंसं सीड होतं ते जेव्हा लहान असतं किंवा 5 मंथचं असतं, तेव्हा त्याच्यावरती खूप मोठी अशी संकटं येतात. त्या संकटामधून ते तसंच टिकून राहतं. परत नंतर वेगळं सीझन येतं आणि त्या सीझनमध्ये त्याला बहरायला किंवा मोठं व्हायला वाव मिळतो आणि ते त्या संधीचा उपयोग करून घेतं आणि मोठं होतं. नंतर त्याला थोडा वेळ गेल्यानंतर परत त्याला छान असे ब्लॉसम्स येतात आणि छोटी छोटी फळं लागतात आणि ते बहरतं. आयुष्यसुद्धा असंच आहे. काही प्रसंग जे असतात ते आपल्याला डिस्ट्रॉय करतात. त्यावेळी आपण तिथं टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे, जसं की चेरी ट्रीप्रमाणे. तरच आपल्याला जो इमेन्स ऑफ जॉय आहे जगण्यामधला तो नक्कीच मिळेल. सो कविता कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. बाय. सी यू सून विथ द न्यू पोएम. थँक यू.